हाय, नमस्कार मंडळी. तर कशा आज सगळे तर सकाळी सकाळी सगळं काम आवरलं. सकाळी फक्त आता आज तुम्हाला माझं डेली रुटीन म्हणजे आजचं रोजचं रुटीन काय आहे ते तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, सकाळी उठल्याच्यानंतर गाई आहेत आमच्यात, तर त्यांचं सगळ्यांचं झाडून काढलं, शेण काढलं आणि आंघोळ करून हे केलं, स्वयंपाक केला. आता तुम्हाला दाखवते आज स्वयंपाकात काय काय केले छान असं मस्त. तर आजच्या जेवणात बनवलं आहे हे थोडंसं कारलं होतं, 2 कारली होती, त्याच्यात थोडंसं सुक्कं बनवलं आहे. आणि ही ढोबळी लांबकी मिरची म्हणजे लांबकी मिरची, ढोबळी मिरची, शिमला मिरची अर्थात मिरचीच म्हणायचं. तर भरून मिरची बनवली, अशी लांबी मिरची अशी असते. ह्या मिरचीचं नाव काय पूर्ण नाव मला माहीत नाही, पण मी आपली मिरचीच म्हणते. ह्यात मसाला भरून ही मिरची बनवली आहे. तर एक सेकंड, ही मिरची अशी झाकून ठेवूया आणि ह्याच्यावरती ठेवूया. इकडे आहे आपलं मस्त असं दही दही बनलंय आणि इकडे आहे टोपल्यात भाकरी, मस्त अशा भाकरी बनवल्यात. आणि डेली रुटीनमध्ये आता दळण आहे. आज आज तिन्ही दळण करायचे, ज्वारी, बाजरी, गहू आणि त्याचे डबे मी दरवेळी घासते. आज डबे घासून काढायचे. तर बघा कसं वाटलं. आणि अजून किचन बसायचं आहे. आता एवढं आवडते, पहिलं दळण करून घेते, कारण पावसाचं वातावरण झालं की आपल्याला लाईट जाते आपल्या घरची, मग आधी दळणं करून घेते. तर चला, इकडे आहे आपलं दूध. अजून अजून पुढचं दाखव. तुम्ही म्हणत असता मंडळी, पूजा तू काय करते, तर ना मी करते बटाटा. ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का, मग अशी भाजी झाली, माझ्या लक्षातच आलं नाही की ती मिरची ताजी खात नाही, तर माझ्या ध्यानातच राहिलं नाही. आणि म्हणून मग आपला किचनमध्ये मस्तपैकी कांदा टाकून ठेवला होता. आता ते टाकली तळायला मस्त. आणि थोडासा 2-3 बटाटे टाकून आपला सुका बटाटा बनवते पटकन. दाजी गेले शेतात, पण माझ्या लक्षातच आलं नाही की त्या दिवशी त्यांनी थोडीशी मिरची खाल्ली आणि आता पण दिवसभर खायचे, दिवसभर खायचेच नाही म्हणून काय म्हणायचं तुम्हाला. इतका घाम आलाय ना, अक्षरशः घामाने डबडबले, इतका घाम आलाय दिसत असेल तुम्हाला. हो का, असले इतकं गरम होतंय ना की मापच नाही, बेमाप गरम होतंय, असं गरम होतंय. त्यात टाकले आणि त्यातून ना स्वयंपाक करत असते ना, मग तर घामच घाम सांगायलाच नको. शहरात गेलो तर करत असते ना. तर चला, आणखी काय करते पडतं आपला बटाटा. सिंपल आणि सोपं बटाट्याची रेसिपी बरं का, तुम्हाला सांगते मी आज. म्हणजे आले चान्स तर दाखवते आता बरं का. ते कढईत तेल टाकलं, जिरा मोहरी टाकली, कांदा टाकला आणि दाजी आले वाटतं. यायच्या आधी व्हायला पाहिजे, नाही तर माझा सारा कुठं ना होऊन. दाजी यायच्या आधी व्हायला पाहिजे, नाही तर मी बडबड ऐकून घ्यावं लागेल मला. थोडी शिवला मिरची घेऊन जाऊ दे, आता घेते पटकन करून. असा बटाटा टाकायचा, कांदा थोडा कच्चा ठेवायचा, कारण आपण पाणी टाकणार आहे ना. मग जास्त पाणी टाकलं तर मग कडवटपणा येतो, जास्त करपला तर. मग हा कांदा झाला. आता ह्याच्यात बारीक काप केलेले बटाटे टाकायचे, परतू घ्यायचे. मीठ टाकायचे. आमच्या बाजूला जास्त खारट आवडत नाही बरं का. आता थोडं आणि असतं तर बरं वाटतं, ओरडतात लंकली खरंच असतं. हे पा छान असा बटाटा परतून घ्यायचा, थोडासा जास्त नाही परतून घ्यायचा, शिजण्यात फरक असतो राहतो. थोडीशी हळद टाकायची, हळद नाही सॉरी मिरची टाकायची, चमच्यावर मिरची टाकायची, थोडीशी हळद टाकायची, मीठ टाकलं. तर थोडा कढीपत्ता होता माझ्याकडे, त्याला घेते पटकन चव येईल पाहिजे.
बटाटा परतून घेते छान असं, त्याच्यावरून वरतून कोथिंबीर टाकते आणि 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 छान असं पाणी वतायचं मस्तपैकी. झाला आपला बटाटा सोप्या सोपा असतो का. आपल्याला टाईमपास करण्यासाठी वेळच नाही आहे. मला तर खरं सांगते, इथे काम करत करत मला हे काम पूर्ण करून घ्यायचं आहे. कारण ना मला पाऊस झाला ना म्हणजे दळणं राहिली ना तर माझा प्रॉब्लेम पण संध्याकाळी पीठ नाही आहे. तर चला आता आपला बटाटा शिजवून घेऊया. अर्ध्या तासाने होईल. अर्धा तास नाही लागायचा, 20 मिनटं लय झाले. चला. 1:45 वाजले आणि 1:45च्या सुमाराचं हे असं ऊन, इतकं कडक ऊन पडलेलं आहे. एखादा माणूस जर भिजलेला असेल तर वाळले. म्हणजे चालली लपाछपी. आजी आणि नातीचं चाललंय लपाछपी खेळायचं. जाऊ द्या, चला ह्या गोष्टीवर आपला व्हिडिओला देण करायचं आहे आपल्याला. कारण आता आपला दळणाचा टायमिंग झालेला आहे. माझी दळणं करायचं लई काम राहिले माझं बाकी. तर ॲक्च्युली आता डबे वगैरे घासून ठेवले मस्तपैकी. चला आता हे कसलं कडक ऊन आहे, असलं कडक ऊन आता सहन करणं म्हणजे आता कसं आहे, लई मोठं काम आहे. आणि ह्या कामाच्या सुगरणी काय करतात बघूया आपण. काहीतरी वाळाय घालतात. ह्या आहेत आमच्या 2 भाऊजया, म्हणजे आमच्या आईंचे जे गुरुभाव आहेत ना त्यांच्या सुना आहेत ह्या. आता आमचे भाऊ त्यांचे गुरुभाव म्हणजे त्यांचे मुलं, त्यांचे नवरे म्हणजे आमचेच गुरुभाव आले. आणि कामाचे दिव्या उन्हातानाच्या घालतात वाळायला ज्वारी का काहीतरी. त्यांचा देवदेवाचा कार्यक्रम आहे त्यामुळे चाललंय त्यांचं काम करायचं. तर आता ह्या गोष्टीवर आता मी व्हिडिओला एंड करते. तर मग आता ह्या गोष्टीवर आता आपण बाय बाय करूया. आणि सगळ्यात आपला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. आणि कसा वाटला तो पण सांगा. आणि आपले व्हिडिओ आता इथून पुढे रोज येणार आहेत, तर कसे वाटतील ते रोज पहा. आणि कसं कशा वाटतंय तेही सांगा कमेंटद्वारे. आणि लाईक शेअर कमेंट करून सांगा. सबस्क्राईब पण करा आपल्या व्हिडिओला. आणि आपल्याकडे अनेक नवीन नवीन गोष्टी येणार आहेत, तर त्या नवीन नवीन गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आणि आता मीही नवीन पद्धतीने जरा वेगळं करणार आहे. वैशंधरा काय करतेस तू? ओलं एवढं मोठं नको वाचू. चला आता आवडला तर नक्की लाईक शेअर कमेंट करा. बाय बाय, टाटा, सी यू.